आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि कदाचित तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न अनेक दिवसांपासून असेल. नागपंचमीचा भगवान बुद्धांशी काही संबंध आहे का? बुद्धांनी नागपंचमीचा सण साजरा करावा का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर बुद्धांनी नागांचा उल्लेख केला असेल तर मग नागपंचमी हा बौद्ध सण मानायचा का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धांच्या शिकवणीच्या आणि बौद्ध साहित्यांच्या संदर्भातून समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण एका अशा निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहोत जो प्रत्येक बौद्धांनी स्वतःला एकदा तरी विचारायला हवा. सुरुवात एका महत्त्वाच्या गोष्टीपासून होते. नागपंचमी हा भारतातील प्राचीन आणि लोकप्रिय सण आहे. या दिवशी अनेक ठिकाणी नागाची पूजा केली जाते. नागाला दूध अर्पण केले जाते, नागदेवतेची पूजा केली जाते आणि नागांबद्दल श्रद्धा व्यक्त केली जाते. पण इथे एक गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या सणामध्ये नाग हा शब्द आहे म्हणून तो सण बौद्ध आहे असे आपोआप सिद्ध होत नाही. त्याचप्रमाणे बौद्ध साहित्यात नाग किंवा नागराज यांचा उल्लेख आढळतो, म्हणून आजची नागपंचमी ही बुद्धांनी सांगितलेली धार्मिक प्रथा आहे असेही म्हणता येत नाही. नमो बुद्धाय, जय भीम. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत, ज्यांच्यामुळे आम्हाला एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, युग प्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते. एखाद्या सणामध्ये नाग हा शब्द आहे म्हणून तो सण बौद्ध आहे असे आपोआप सिद्ध होत नाही. त्याचप्रमाणे बौद्ध साहित्यात नाग किंवा नागराज यांचा उल्लेख आढळतो, म्हणून आजची नागपंचमी ही बुद्धांनी सांगितलेली धार्मिक प्रथा आहे असेही म्हणता येत नाही. म्हणून आपण दोन वेगळ्या गोष्टी वेगळ्या समजून घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट आहे बौद्ध साहित्यात नागांचा उल्लेख आणि दुसरी गोष्ट आहे नागपंचमी हा सण. या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? उत्तर आहे नाही. बुद्धांच्या जीवनात नागांचा उल्लेख आहे का? हो, बौद्ध साहित्यात नागांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो आणि यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे मुचलिंद नागराजाची कथा. बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते उरुवेला परिसरात ध्यान करत होते. अशाच एका प्रसंगी मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरण निर्माण झाले. तेव्हा बौद्ध परंपरेतील कथेनुसार मुचलिंद नावाच्या नागराजाने बुद्धांचे संरक्षण केले. मुचलिंदाने आपल्या फण्याने बुद्धांच्या शरीरावर छत्र निर्माण केले आणि पावसापासून बुद्धांचे संरक्षण केले अशी प्रसिद्ध कथा आहे. ही कथा बौद्ध कला आणि परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध झाली. आजही अनेक बौद्ध देशांमध्ये बुद्धांच्या मागे फणा पसरवलेला नाग असलेली बुद्ध मूर्ती आपल्याला बघायला मिळते. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मुचलिंदाची कथा आहे म्हणून बुद्धांनी नागपूजा सांगितली होती का? उत्तर आहे नाही. या कथेत मुख्य संदेश नागाची पूजा करणे हा नाही, तर बुद्धांच्या शांततेसमोर निसर्गातील शक्तीने संरक्षणात्मक भूमिका घेतल्याचे प्रतिकात्मक चित्रण आहे. यातून आपण हे समजू शकतो की बौद्ध परंपरेत नागांचे स्थान आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की नागपंचमी हा बुद्धांनी सांगितलेला सण आहे. तर मग बुद्धांचा मुख्य संदेश काय होता? आता आपण बुद्धांच्या मूळ शिकवणीकडे येऊया. भगवान बुद्धांनी माणसाला काय शिकवले? त्यांनी सांगितले, दुःख समजा, दुःखाचे कारण समजा, दुःखाचा निरोध शक्य आहे हे समजा आणि त्या निरोधाकडे जाणारा मार्ग आचरणात आणा. बुद्धांनी मनुष्याला अंधश्रद्धेच्या मागे जाण्याऐवजी प्रज्ञा, करुणा, शील आणि सम्यक आचरण यांचा मार्ग दाखवला. बुद्धांच्या धम्मात एखाद्या प्राण्यांची पूजा करून जीवनातील दुःख दूर होईल असा मूलभूत सिद्धांत नाही. उलट बुद्धांनी माणसाला आपल्या कर्माची आणि आचरणाची जबाबदारी स्वीकारायला शिकवले.
म्हणूनच एखादा सण आपण साजरा करतो की नाही यापेक्षा महत्वाचा प्रश्न असा, तो सण साजरा करताना आपण बुद्धांच्या धम्माशी सुसंगत आचरण करतो का? मग बुद्धांनी नागपंचमी साजरी करावी का? याचे उत्तर अगदी सरळ पद्धतीने देता येईल. नागपंचमी हा बुद्धांनी बौद्धांसाठी सांगितलेला धार्मिक सण नाही. बुद्धांच्या मूळ धम्म शिक्षणात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करा अशी आज्ञा आढळत नाही. म्हणून नागपंचमीला बौद्ध धर्मातील अनिवार्य धार्मिक सण मानण्याचे कारण नाही. पण याचा अर्थ असा देखील नाही की जो कोणी नागपंचमी साजरा करतो तो वाईट आहे. नाही, असं नाही आहे. कारण प्रत्येक समाजाची स्वतःची सांस्कृतिक परंपरा असते. एखादी व्यक्ती सांस्कृतिक किंवा कौटुंबिक परंपरेनुसार काही करत असेल तर त्याचा अपमान करण्याची गरज नाही. पण एक बौद्ध म्हणून आपण स्वतःला हा प्रश्न विचारू शकतो, मी हे का करतोय? श्रद्धा की अंधश्रद्धा? बुद्धांनी श्रद्धेला पूर्णपणे नाकारले नाही, पण त्यांनी विचार न करता स्वीकारलेली अंधश्रद्धा हा धम्माचा आधार सुद्धा बनवला नाही. बुद्धांनी आपल्या शिकवणीत अनुभव, तपासणी, विवेक आणि प्रज्ञेला महत्त्व दिले. म्हणून जर कोणी म्हणत असेल की नागपंचमीला नागाला दूध दिले नाही तर संकट येईल, किंवा नागाची पूजा केली नाही तर नागदोष होईल, किंवा नागाला विशिष्ट विधी केला नाही तर घरात अनर्थ होईल, तर बौद्ध दृष्टिकोनातून आपण या दाव्यांकडे विवेकाने पाहिले पाहिजे. भीती निर्माण करून केलेली पूजा आणि करुणेतून केलेले आचरण या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. इथे बौद्ध धम्म आपल्याला एक सुंदर मार्ग दाखवतो. नाग असो, पक्षी असो, प्राणी असो किंवा मनुष्य असो, सर्व जीवांविषयी करुणा असावी. याचा अर्थ काय आहे? नागाला दूध पाजणे नव्हे, तर नागाला त्रास न देणे, नागाला मारू नये. नाग दिसला तर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात जाऊ द्यावे. निसर्गाचे रक्षण करावे, पर्यावरणाचे रक्षण करावे आणि प्रत्येक सजीव प्राण्यांबद्दल मैत्री आणि करुणा ठेवावी. हा दृष्टिकोन बुद्धांच्या धम्माशी अधिक सुसंगत आहे. तर मग नागाला दूध देणे योग्य आहे का? हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी नागाला दूध देण्याची परंपरा दिसते, पण वैज्ञानिक दृष्ट्या साप हा दूध पिणारा प्राणी नाही. सापांना जबरदस्तीने दूध पाजणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा ठरू शकते. म्हणून जर एखाद्याला नागांविषयी आदर व्यक्त करायचा असेल तर त्यासाठी नागाला दूध पाजण्याची गरज नाही. त्याऐवजी नागाचे संरक्षण करा, त्याच्या अधिवासाचे संरक्षण करा, सापांना मारू नका, लोकांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक माहिती पसरवा, हे अधिक महत्त्वपूर्ण आहे. तर नागपंचमीला बौद्ध काय करू शकतो? आता प्रश्न येतो, ठीक आहे, नागपंचमी बौद्ध सण नाही, पण त्या दिवशी बौद्धांनी काय करावे? याचे एक अतिशय सुंदर उत्तर आहे. जर तुम्हाला नागपंचमीच्या निमित्ताने काही करायचे असेल तर ते धम्माशी जोडून करा. त्या दिवशी बुद्धवंदना करा, धम्माचे वाचन करा, ध्यान करा, पंचशिलाचे स्मरण करा, मैत्ता भावना करा, प्राणीमात्रांविषयी करुणा निर्माण करा, झाडे लावा, निसर्गाचे संरक्षण करा, सापांविषयी वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवा आणि सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेऐवजी तातडीने वैद्यकीय उपचार द्यावेत याबद्दल जनजागृती करा. हे केल्यास त्या दिवसाला एक करुणामय आणि प्रज्ञामय अर्थ देता येईल. मग नाग आणि बौद्ध धर्म यांचा संबंध कुठून आला? हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये नाग हा शब्द विविध अर्थांनी वापरला जात असे. काही ठिकाणी नाग म्हणजे सर्पाशी संबंधित पौराणिक किंवा अलौकिक प्राणी. काही बौद्ध कथांमध्ये नाग हे विशिष्ट प्रकारचे सजीव किंवा अलौकिक अस्तित्व म्हणून वर्णिले जातात. बौद्ध साहित्यात नागराज, नाग आणि इतर देवता सदृश्य अस्तित्वांचे उल्लेख आढळतात. पण बुद्धांच्या धम्म समजताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू नाग नाही. केंद्रबिंदू आहे दुःखातून मुक्ती, केंद्रबिंदू आहे प्रज्ञा, केंद्रबिंदू आहे शील, केंद्रबिंदू आहे करुणा आणि केंद्रबिंदू आहे निर्वाणाचा मार्ग.
मुचलिंदाची कथा आपल्याला काय शिकवते? मुचलिंद नागराजाची कथा फक्त नागाची कथा म्हणून पाहिली तर तिचा गाभा हातातून निसटू शकतो. ही कथा आपल्याला एक सुंदर प्रतिकात्मक संदेश देऊ शकते. बुद्ध बाह्य संकटांमध्येही शांत आहेत. वादळ आले, पाऊस आला, परिस्थिती कठीण झाली, पण बुद्धांची अंतर्गत शांतता ढळली नाही. हीच बुद्धांची शक्ती आहे. बाहेर कितीही वादळ असेल तरी मनात प्रज्ञेचा प्रकाश असेल तर माणूस स्थिर राहू शकतो. म्हणून मुचलिंदाची कथा आपल्याला नागाची भीती किंवा नागपूजा शिकवण्यापेक्षा शांतता, संरक्षण आणि निसर्गाशी सहअस्तित्व यांचा विचार करण्याची संधी देते. एक गैरसमज दूर करूया. काही वेळा सोशल मीडियावर असे संदेश फिरतात, नागपंचमी हा बुद्धांचा सण आहे, किंवा बुद्धांनी नागपंचमी साजरी केली होती, किंवा मुचलिंद नागामुळे नागपंचमी बौद्ध सण ठरतो. अशा दाव्यांकडे आपण सावधपणे पाहिले पाहिजे. बौद्ध साहित्यात नागांचा उल्लेख आहे, हे एक सत्य आहे. पण आज आपण ज्या स्वरूपात नागपंचमी साजरी करतो ती बुद्धांनी बौद्ध उपासिकांसाठी सांगितलेली धार्मिक विधी परंपरा आहे असे म्हणण्यास ठोस आधार आवश्यक आहे. म्हणून इतिहास आणि श्रद्धा यांच्यात फरक करणे अतिशय आवश्यक आहे. बौद्ध होणे म्हणजे काय हा प्रश्न स्वतःला विचारा. फक्त कपाळावर एखादे चिन्ह लावणे, फक्त बुद्धांची मूर्ती ठेवणे, फक्त सण साजरे करणे, फक्त जय भीम किंवा नमो बुद्धाय म्हणणे हे नाही. बौद्ध होणे म्हणजे बुद्धांचा विचार आपल्या जीवनात आणणे. जेव्हा राग येतो तेव्हा संयम ठेवणे, जेव्हा द्वेष निर्माण होतो तेव्हा मैत्री निर्माण करणे, जेव्हा अज्ञान असते तेव्हा प्रज्ञेचा शोध घेणे, जेव्हा अन्याय दिसतो तेव्हा करुणा आणि विवेकाने भूमिका घेणे, आणि जेव्हा अंधश्रद्धा दिसते तेव्हा प्रश्न विचारण्याचे धैर्य ठेवणे. हा आहे धम्माचा मार्ग. मग नागपंचमी साजरी करायची की नाही? आता या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देऊया. बौद्धांनी नागपंचमी हा बौद्ध धर्माचा अनिवार्य धार्मिक सण म्हणून साजरा करावा का? ह्याचे उत्तर आहे नाही. कारण बुद्धांच्या धम्मात नागपंचमी हा अनिवार्य धार्मिक सण म्हणून स्थापित केलेला नाही. पण जर एखादी व्यक्ती सांस्कृतिक परंपरेनुसार तो दिवस पाळत असेल तर दुसऱ्याचा अपमान करणे हा देखील बौद्ध मार्ग नाही. त्याऐवजी आपण म्हणू शकतो, तुमची श्रद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची असेल, पण माझ्यासाठी बुद्धांचा धम्म हा प्रज्ञा, करुणा आणि विवेकाचा मार्ग आहे. आणि जर बौद्ध व्यक्तीला नागपंचमीच्या निमित्ताने काही सकारात्मक करायचे असेल तर नागपूजा करण्याऐवजी नागाचे संवर्धन करा. नागाला दूध पाजण्याऐवजी त्याला संरक्षण द्या. अंधश्रद्धा वाढवण्याऐवजी वैज्ञानिक जनजागृती करा. भीतीऐवजी करुणा निर्माण करा. ही भूमिका बुद्धांच्या धम्माशी अधिक जवळची आहे. आजच्या काळातील खरी नागपंचमी कशी असू शकते? कल्पना करा, एका गावात नागपंचमी आहे. लोक साप पकडून आणत नाहीत, त्यांना त्रास देत नाहीत, सापाला दूध पाजत नाहीत. त्याऐवजी गावातील मुले आणि तरुण एकत्र येतात. ते लोकांना सांगतात, साप दिसला तर मारू नका. प्रशिक्षित सर्पमित्रांना बोलवा. सर्पदंश झाल्यास तातडीने रुग्णालयात जा. झाडे तोडू नका. निसर्गाचे रक्षण करा. आणि संध्याकाळी सर्वजण बुद्धांच्या प्रतिमेसमोर बसून मेत्ता भावना करतात. सर्व प्राणी सुखी होत, सर्व प्राणी निरोगी होत आणि सर्व प्राणी भयमुक्त होत. ही नागपंचमी बुद्धांच्या करुणेच्या विचाराशी किती सुंदरपणे जोडली जाऊ शकते. खरी पूजा कोणती आहे? बुद्धांना फुले अर्पण करणे चांगले आहे, दीप लावणे चांगले आहे, वंदन करणे चांगले आहे, पण बुद्धांना सर्वात मोठी आदरांजली कोणती? बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे जगणे. जर आपण बुद्धांसमोर दिवा लावला आणि बाहेर एखाद्या प्राण्याला मारले तर त्या दिव्याचा अर्थ काय राहणार आहे? जर आपण बुद्धांना फुले अर्पण केली पण मनात द्वेष ठेवला तर त्या फुलांचा अर्थ काय? जर आपण बुद्धांना वंदन केले पण अंधश्रद्धेला प्रश्न विचारला नाही तर बुद्धांच्या प्रज्ञेचा उपयोग आपण केला नाही. म्हणूनच बुद्धांची खरी पूजा म्हणजे बुद्धांचा धम्म आपल्या जीवनात उतरवणे, धम्म आचरणात आणणे. बौद्ध साहित्यात नागांचा उल्लेख आढळतो.
मुचलिंद नागराजाची कथा बौद्ध परंपरेत प्रसिद्ध आहे. नागांचा उल्लेख असल्यामुळे नागपंचमी हा आपोआप बौद्ध सण ठरत नाही. बुद्धांनी बौद्ध उपासकांसाठी नागपंचमीचा सण अनिवार्य धार्मिक विधी म्हणून सांगितलेला नाही. बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू नागपूजा नसून प्रज्ञा, करुणा, शील, ध्यान आणि दुःख निरोधाचा मार्ग आहे. नागपंचमीच्या निमित्ताने बौद्धांनी निसर्ग संवर्धन, प्राणीमात्रांबद्दल करुणा आणि वैज्ञानिक जनजागृती यासारखे उपक्रम केले तर त्याला धम्म मूल्यांची जोड देता येते. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान न करता स्वतःच्या धम्माचा विवेकपूर्ण अभ्यास करणे हीच योग्य दिशा आहे. आपण कोणत्याही परंपरेचा द्वेष करण्यासाठी बौद्ध झालेलो नाही. आपण बुद्धांचा मार्ग स्वीकारला आहे. प्रज्ञेचा मार्ग, करुणेचा मार्ग, मैत्रीचा मार्ग आणि विवेकाचा मार्ग. म्हणून नागपंचमी आली की प्रश्न असा नसावा, नागाची पूजा केली नाही तर काय होईल. प्रश्न असा असावा, आज मी एका जीवाबद्दल अधिक करुणामय कसा होऊ शकतो. प्रश्न असा असावा, आज मी अंधश्रद्धेपेक्षा प्रज्ञेला कसे महत्त्व देऊ शकतो. आणि प्रश्न असा असावा, आज मी बुद्धांचा धम्म माझ्या आचरणातून कसा जगू शकतो. कारण बुद्धांनी आपल्याला भीतीत जगायला शिकवले नाही. त्यांनी आपल्याला प्रज्ञेने जगायला शिकवले. त्यांनी आपल्याला द्वेष शिकवला नाही. त्यांनी मैत्री शिकवली. त्यांनी अंधानुकरण शिकवले नाही. त्यांनी विचार आणि तपासणीची दिशा दिली. आणि म्हणूनच नागपंचमी हा बौद्धांचा अनिवार्य धार्मिक सण नाही, पण त्या दिवसाला आपण करुणेचा दिवस, निसर्ग संवर्धनाचा दिवस आणि प्राणीमात्रांबद्दल मैत्री निर्माण करण्याचा दिवस बनवू शकतो. हीच बुद्धांच्या धम्माची सुंदरता आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमच्या मते बौद्धांनी नागपंचमी साजरी करावी का? होय तर का करावी आणि नाही तर का करावी? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण आपला उद्देश कोणाच्याही श्रद्धेचा अपमान करणे नाही. आपला उद्देश आहे इतिहास समजून घेणे, बुद्धांचा धम्म समजून घेणे आणि विवेकाने विचार करणे. जर तुम्हाला वाटत असेल की हा विषय इतर बौद्ध बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे तर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच बुद्ध धम्म आणि बुद्धांचा इतिहास जाणून घेण्यासाठी स्नेहा इलमकर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. साधू साधू साधू.